नमस्कार, जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत। पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी। शिरोळ तालुक्यात 30 गावांमध्ये 98 आपली सेवा केंद्रांना मंजुरी। आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांचं प्रतिपादन। ग्रामस्थांना शासकीय सेवा गाव पातळीवर सहज मिळाव्यात यासाठी राज्य शासनाने शिरोळ तालुक्यातील 30 गावांमध्ये आपलं सरकार सेवा केंद्राचा जाहीरनामा काढण्यास परवानगी दिली आहे। या निर्णयानुसार एकूण 98 केंद्र मंजूर करण्यात आली असून यामुळे गावागावातील ग्रामस्थांना शासकीय निमशासकीय कामांसाठी हेलपाटे वाचणार असून वेळ व पैशाची बचत होणार असल्याची माहिती आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दिली। जिल्हाधिकारी कार्यालय व ग्रामपंचायत स्तरावर सध्या कार्यरत असलेल्या केंद्राचा आढावा घेत नव्यानं केंद्रांची संख्या निश्चित करण्यात आली आहे। या निर्णयामुळे शासकीय दाखले, उत्पन्न प्रमाणपत्र, जातीचे दाखले, रेशन कार्ड, पाणी पुरवठा योजना, वृद्ध, विधवा, निवृत्तीवेतन आदी सेवा आता स्थानिक पातळीवर सहज उपलब्ध होणार आहेत। तरी इच्छुकांनी 22 ऑगस्टपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज जमा करावेत। शिरोळ तालुक्यातील कुरुंदवाड 8, शिरोळ 8, जयसिंगपूर 17, अब्दुलाट 6, नांदणी 6, उदगाव 6, दानोळी 4, यड्राव 4, दत्तवाड 4, शिरढोण 4, अकिवाड 4, टाकवडे 4, कोथळी 1, चिपरी 4, धरणगुत्ती 4, हेरवाड 4, आलास 4, गोसरवाड 4, शिरदवाड 4, तेरवाड 4, अर्जुनवाड 4, शिरटी 4, टाकळी 4, आगर 4, नवेदानवाड 4, जुने दानवाड 4, उमळवाड 4, जांभळी 2, शेडशाळ 2, निमशिरगाव 2, संभाजीपूर 2, औरवाड 2, चिंचवाड 2, रसिवाडी 2, कवठेगुलंद 1, कवठेसार 1, टाकळीवाडी 1, घालवाड 1, कणवाड 1, बस्तवाड 1, कुटवाड 1, तमदलगे 1, गणेशवाडी 1, लाठवाडी 1, गणेशवाडी 1 या गावात एकूण 98 केंद्रांना मंजुरी मिळाली आहे। या केंद्रांमुळे शिरोळ तालुक्याच्या ग्रामीण भागात शासकीय सेवा उपलब्धतेचा वेग वाढणार आहे। अनेक गावांमध्ये सध्या कोणतंही केंद्र कार्यरत नव्हतं, त्यामुळे आता नागरिकांना तालुका किंवा जिल्हा पातळीवर धावपळ करण्याची गरज उरणार नाही। हा निर्णय ग्रामीण भागाच्या डिजिटल विकासाचा प्रमुख भाग असून स्थानिक युवकांसाठी रोजगाराच्या संधी देखील निर्माण होणार असल्याचं आमदार यड्रावकर यांनी यावेळी बोलताना सांगितलं। आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि हो, स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईलमध्ये ॲड करा। पाहत रहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल।